नमस्कार मंडळी, तर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर इथं बघा माझी मुलगी आहे ना, ती ड्रॉइंग करतीये एक सुंदर असं. तर तिने हे ड्रॉइंग ना मोबाईलमध्ये बघून केलेलं आहे. छान केलंय, बघून का होईना पण छान केलंय. आणि इथं बघा आमची मांजरं. तर मला जायचं होतं भाजीला वगैरे, तर हे माझ्या मागं मागच त्यांना भूक लागली होती म्हणून साठी ते माझ्या मागं पुढं करत होते. तर मी त्यांना म्हणत होती की चला घरात, पण ते काय जायला तयार नव्हते. मग शेवटी मी ते छोट्या पिल्लांना आतमध्ये टाकलं आणि निघून गेले. तर ह्यांना भूक लागलेली म्हणून साठी मग त्यांच्यासाठी कट चिकन घ्यायचं होतं. ते रोज कट चिकनच खातात, दूध आणि कट चिकन. आणि कधीतरी तो किट्टू चपाती वगैरे खातो. तर इथं मग मी चिकन वगैरे घेत होते. चिकन पण घेतलं आमच्यासाठी आणि मांजरांसाठी कट चिकन पण घेतलं. त्याच्यानंतर मी घरी आले तर बघा हे दोघं बाहेरच माझी वाट बघत बसलेले. आता माझ्या मागं सगळे येणार. हे बघा माझ्या मागं पुढं नुसतं म्याव म्याव करत. बघा इथं, हे बघा. आणि हा किट्टू तर ना, मी सकाळी पण बाहेर जाते ना मुलांना सोडायला बाहेर, तर तेव्हा पण माझ्या मागच येणार. असं आहे त्याचं, जिथं जाईल तिथं तो माझ्या मागं येतो. तर आता इथं सगळेजण बघा कसे गोळा होतात ते खाण्यासाठी. भूक लागली आहे त्यांना खूप. हे बघा सगळे माझ्या मागं पुढं करत होते की कधी देईल म्हणून खायला. ते बघा ते पिल्लू, सगळ्यांना भूक लागली आहे बघा, कधी मिळणार आहे असं झालंय त्यांना. आता मी वर जाणार आहे. आता वरती पण माझ्या मागं येणार ते सगळेचे सगळे गँग. तुमच्याकडे आहेत का असं मांजरं? आता खूप लोकांना आवडत नाही, पण आता काय करणार, ते आहेत तर त्यांना कुठं सोडू पण शकत नाही आणि काहीच नाही. कारण की कसं असतं, आपण मांजरं असले किंवा कुत्रा असो काही असो, जर एखादी पाळीव प्राणी असं म्हणजे पाळला की मग त्याच्यावर जीव लावलो की मग त्यांना सोडायची इच्छा होत नाही. वाईट वाटतं, त्यांना काय झालं तरी मग खूप त्रास होतो. हे बघा सगळ्यांना भूक लागली आता, तर मग आता त्यांना जेवायला दिलं आणि आता आमच्यासाठी पण चिकन शिजायला घातलं. आणि हा बघा आता पाटावर बसलाय. आता मी कुठं बसू बरं? त्याला म्हटलं उठ, मला बसायचंय. तर बघतोय माझ्याकडे, उठ म्हटलं की. तर आता इथं खाऊन पिऊन झालंय आणि आता ह्यांची झोप बघा कशी मस्त ताणून दिले सगळ्यांनी. आता ह्या 3-3 पिल्लं झोपलेत एवढ्याशाच बॉक्समध्ये बघा. हे बघा तिघच्या तिघं यात झोपलेले आहेत. आणि खूप छोटा बॉक्स आहे, अगदी छोटा बॉक्स आहे हा, तरी पण तिघं पण त्यात झोपलेत मस्त. आता पोट भरले तर मस्त ताणून दिली आहे त्यांनी. त्याच्यानंतर मग हे बघा कसं बघते हे. क्यूट आहेत खूप. आणि मग त्याच्यानंतर मस्त अशी पाणीपुरी आणलेली. तर आता आम्ही पाणीपुरी एन्जॉय करतोय. तर तुम्ही पण या पाणीपुरी खायला. आणि कोणीच असं नसेल की ज्याला पाणीपुरी आवडत नसेल, एखादंच कोणीतरी असेल. तर सगळ्यांनी पाणीपुरी खायला या. तर थँक्यू व्हेरी मच माझा ब्लॉग पाहिल्याबद्दल. ओके बाय. सबस्क्राईब प्लीज.